तर सत्ताधाऱ्यांनी परिषदेच्या उमेदवारीसाठी 50 कोटी घेतले असा आरोप रोहित पवारांनी केलाय। निवडणुकीत 50 कोटींचा घोडेबाजार झाल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे। निवडणुकीपुरतं काम करणारं सरकार, रोहित पवार यांची टीका। नगर फक्त इलेक्शन पुरतं काम करणारं सरकार आहे, पक्ष आहेत। इलेक्शन संपलं तर ह्यांना प्रशासनावर कंट्रोल करता येत नाही, काम करता येत नाही, फक्त राजकारण करता येतं, होर्डिंग लावता येतं, पक्ष फोडता येतात, आमदाराला विकत घेता येतं, नगरसेवकाला विकत घेता येतं। आता आमदारकीची MLCची किंमत एका सीटची 50 कोटी रुपये, म्हणजे इकडं गरीबाला पेट्रोलला 112 रुपये द्यायला अडचण जाते एका लिटरला, आणि इकडं मात्र तुम्ही घोडेबाजार 50 कोटीचा करत राहिला तर म्हणजे हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे। गोपीनाथ मुंडेंची आज पुण्यतिथी। पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर सध्या रवाना झालेले आहेत। या बातमीवर आपलं लक्ष असेल, पण सध्या आपण जातोय थेट बोरिवलीच्या गोराई परिसरात। येथे ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन सुरू आहे। मॅनग्रोव्ह पार्क सुरू करा या मागणीसाठी ठाकरेंचे हे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत। सध्या पोलीसही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आंदोलक आणि पोलिसांमध्ये सध्या बातचीत सुरू आहे। आंदोलक आपलं म्हणणं पोलिसांसमोर ठेवतायत। जनतेच्या हक्काचं हे असलेलं पार्क आहे, ते सुरू करा अशी मागणी या आंदोलकांची आहे। आता त्यांना घेऊन मी आहे ना आतमध्ये जाणार।